कालपुरुषाच्या कुंडलीनुसार पहिली रास येते मेष. मेष ही राशी चक्रातली प्रथम रास आहे. मेंढा हे या राशीचे प्रतीक आहे. मंगळाच्या सकारात्मकतेने भरलेली ही रास असून ही अग्नी तत्वाची रास आहे. कशा असतात मेष राशीच्या व्यक्ती बघूया. मेष म्हटलं की पराक्रम, धाडस, आत्मविश्वास, निर्धार शक्ती, धडाडी, बाणेदारपणा आपल्याला बघायला मिळतो. मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मूर्तिमंत चैतन्य उसळणारे तारुण्य आणि ओसंडून जाणारा उत्साह होय. अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात आणि मनगटात भरपूर जोर असतो, अपूर्व ताकद असते. स्वभावात हुकुमशाहीपणा, त्यांचे बोलणे वागणे आक्रमक वृत्तीचे असते. यांच्या या स्वभावामुळे यांना अपमान सहन होत नाही. यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो. काही वेळा फटकळ बोलून मोकळे होतात. या राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर वर्चस्व गाजविण्यात आनंद वाटतो. मेष जन्म लग्नाचे व्यक्ती तडफदार असतात. यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते. हे दिसायला देखणे रुबाबदार असतात, काहीशी निर्दयी असतात. अशा व्यक्ती नेतृत्व करणाऱ्या असतात, सामर्थ्यवान असतात. या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत. यांच्या या स्वभावामुळे लोक यांना थोडे घाबरून राहतात, तसेच बोलताना मोजकेच बोलतात. या लोकांचे कोणाशी जास्त पटत नाही. या राशीचे लोक जोडीदारावर नेहमी वर्चस्व गाजवतात. ही रास थोडी घमेंडी रास आहे. आता बघूया या राशीचे कुणासोबत पटते. मेष राशीच्या व्यक्तींचे जोडीदार हे कर्क, सिंह, तूळ आणि धनु राशीचे असू शकतात. मेष राशीच्या व्यक्तींचे बहुधा इतर राशींच्या तुलनेत वरील राशींच्या व्यक्तींशी जुळते. या राशीचे लोक सहसा मिलिटरी, पोलीस खातं, क्राईम ब्रांच, अग्निशामक दल, सर्जन, डॉक्टर, मेडिकल किंवा मेडिकलची उपकरणे आदी विभागांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवतात. ही रास तल्लख असल्याने आपल्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी मिळवतात. कोणाची उपासना केल्याने मिळते फळ. या राशींच्या जातकाला अपघात, भाजणे, मेंदू विकृती, ताप, देवी, मलेरिया, रक्ताच्या गाठी, डोकेदुखी आदी आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. जीवनात यशस्वी होण्यासाठी या राशीच्या व्यक्तींनी गणपती आणि काळभैरवाची तसेच कुलदेवतेची उपासना केल्यास यश मिळण्यास मदत होते. जय श्री स्वामी समर्थ. मित्र हो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.